नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक ब्लाऊज पीस पडलेला आहे, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा ब्लाऊज पीस घेतलेला आहे मी। आपल्याला बघा एखादा गोणी घ्यायचा किंवा आपण फॉर्म जरी घेतला तरी चालेल। आपल्या बॅगा वगैरे बनवण्यासाठी येतो ना, तो घेतला तरी चालेल। एक माप दाखवतो तुम्हाला मी। याची जी रुंदी आहे ती आपण घ्यायची आहे बघा, इथं 9 इंच घ्यायची आहे। जी लांबी आहे ती आपण घ्यायची आहे इथं 13 इंच मी घेणार आहे। तुम्ही 12 घेतलं चालेल, इथे मी 13 घेणार आहे बघा। इथं 9 आणि 13 इंचचा आपण बघा एक पीस कट करून घ्यायचा आहे। बघा आपण आता आखून घेतले आहेत ना, या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता आपण बघा 9 इंचचा काय करायचं आहे, 2 चेनी घ्यायच्या आहेत। इथे बघा माझ्याकडे 2 चेनी पण पडल्या आहेत, त्या मी घेतलेल्या आहेत 9 इंचाच्या। आता आपण काय करायचं आहे, याच्या डबल आहेत ना ब्लाउज पीस म्हणून कापड कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता डबल फोल्ड करून घेतला आहे मी। एवढा ब्लाउज पीस फक्त आपण लागणार आहे। स्टिचिंग दाखवते मी। आणि थोडं डिझाईन साठी आपण वरती ना बघायच्या वरती हे 2 काठ आहेत ना बघा, आपले साडीचे ब्लाउज पीस म्हणून उरलेले आहेत। ते 2 काठ सुद्धा मी या ठिकाणी घेतलेले आहेत, दोन्ही साईडने आपण लावण्यासाठी। चला तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते याची पूर्ण मी। आता या ठिकाणी बघा आपण गोणीचं बघा जो आहेत ना पीस कट केला तो मध्यभागी ठेवायचा। दोन्ही पण साईडने आपलं ब्लाऊज पीसचं कापड येईल अशा पद्धतीने ठेवून ना कडेकडे शिलाई मारून घ्यायची। याला आपण आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत मस्तपैकी। एकदम फिनिशिंगमध्ये करायचं, वेळेस हाताने सारखं करून घ्यायचं आहे। पिनअप वगैरे करायची काही गरज नाही, कारण एकदम मोठा पीस नाही, छोटा पीस आहे आपला। यो एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण कट करून टाकायचं आहे। तर त्याला बघा आपण आता शिलाई मारून घेऊ थोड्याशा, म्हणजे आपली गोणी वगैरे आहे ती व्यवस्थित आतमध्ये सेट होईल। आता बघा या ठिकाणी आपल्या आहेत ना शिलाई मारून झालेल्या आहेत। इथे बघा 2 इंचावरती मी एक शिलाई मारून घेतली आहे, कारण या ठिकाणी आपण एक कट लावणार आहे। तुम्हाला दाखवते इथे मोजून बघा। आता या ठिकाणी बघा 2 इंचावरती बघा आपण एक खून करून घेतला, इथून आपण कट करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कट करून घेतला आहे। जी 9 इंचाची चेन घेतली ती आपण बघा ती अशी उलटी ठेवायची आणि कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं आणि याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे चेन लावायची बघा। तर याच्यावरती एक दाब टीप देऊन घेते मी। तर या ठिकाणी बघा आपले एक दाब टीप देऊन झाले आहेत। आता दुसरा जो तुकडा आहे छोटा तो सुद्धा आपण बघा चेनवरती उलटा ठेवायचा आहे। आता याची बघा दोन्ही पण साईड आपल्या सेमच आहे, कुठली पण साईड तुम्ही ठेवली ना तरी पण चालू शकतं, कारण आपलं आस्तरच्या साईडने पण आपण सेम कापड वापरलं आहे आतून बाहेरून, त्याच्यामुळे एवढं काही त्याचं टेन्शन नाही घ्यायचं बघा। या ठिकाणी एक दाब टीप देऊन मस्तपैकी एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता या ठिकाणी आपली शिलाई झाली आहेत, याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। इथं आपण पॉकेट लावायचं आहे, त्याच्यामुळे ते सेंटर काढून घेतला आहे मी। तुम्ही या ठिकाणी मोजून सुद्धा एखादा चौकोन कट करून घेऊ शकता। या ठिकाणी बघा माझ्याकडे असं कापड होतं तर मी जॉईंट देऊन छोटंसं त्याला जॉईंट करून घेणार आहे या पद्धतीने। आजच्या साईडने बघा आपण ठेवायचं आहे, जिथं आपण खून केली आहे त्या साईडने आपण बघा फोल्ड करून घ्यायचं आहे। इथं मी सरळ कट करून घेतलं आणि असं फोल्ड करून घेतलं, म्हणजे आपले धागे दोरे ते दिसणार वगैरे नाही आणि दिसायला पण फिनिशिंग छान येईल। आता इथं वर साईडने बघा आपण कडेने तिन्ही पण साईडने शिलाई मारून घेऊ आपण।
आता इथं थोडंसं कापड आपलं कमी आलं आहे, मग काय हरकत नाही, तर आपण जॉईंट देऊन घेऊ दिसण्यासाठी फक्त, कारण तिथं आपलं पॉकेटचं काही हे नाही आहे, शिलाई जरी आली तरी. एक्स्ट्राची चेन वगैरे सर्व व्यवस्थित आपण कट करून घेऊ. थोडंसं मी तर जॉईंट देऊन घेते, म्हणजे आपलं दिसायला चौकोन व्यवस्थित दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपला कप्पा तयार झाला आहे. आता जे आपण बघा पट्ट्या घेतल्या होत्या ना, त्यासुद्धा आपण इथं जॉईंट करून घेणार आहोत. जे साडीचा काठ होता ना आपल्याकडे पडलेला, तुम्ही मागं व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामधून हा साडीचा काठ भरपूर मोठा होता आणि बाई छोटी असल्यामुळं ना हा एवढा काठ उरलेला होता. असा उलटा ठेवून बघा मी पलटी करून घ्यायचा आपण त्या साईडला, तुम्हाला दाखवते बघा. असं या पद्धतीने पलटी करून घ्यायचा. एक्स्ट्राचं कट करून टाकलं दोन्ही पण साईडनी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण काठ जॉईंट करून घेऊ. जसं आपण या साईडला राहणार तसंच त्या साईडला लावायचं आहे आपल्याला. एकदम प्लेन काळं छानच दिसलं म्हणून मी हा गोल्डन कलरचा जो काठ आहे तो वरती लावला दोन्ही साईडनी. जसं आपलं रेडीमेड पाऊच वगैरे असतं ना, सेम त्याच पद्धतीने लुक वगैरे येईल, दिसायला छान दिसेल. आता जो काठ उरला होता बघा त्याची आपण स्ट्रीप तयार करून घेणार आहोत. इथं बघा 6 ते 7 इंचाची एक स्ट्रीप आपण कट करून घेतली आहे. फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. जिथं बघा आपण चेन जॉईंट केलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. इथं बघा स्ट्रीप पण जॉईंट करून घेतली. आता बघा दुसरी चेन घ्यायची आहे. जिथं आपण काठ लावला आहेत ना त्याच्यावरती बघा अशी उलटी ठेवायची. जसे आपण ही चेन लावली ना सेम त्याच पद्धतीने चेन लावून घ्यायची आहेत बघा. कापड आजच्या साईडने फोल्ड करायचा, एक दापटीप देऊन घ्यायची, म्हणजे आपले धागे दोरे जे आहेत ते आपले चेनमध्ये अडकणार वगैरे नाही. आता दुसरा भाग बघा. या ठिकाणी बघा आपला 1 रुपयासुद्धा खर्च झालेला नाही आहे. या चेन वगैरे आहेत बघा. माझ्याकडे जुनी बॅग होती त्या बॅगच्याच मी काढलेल्या होत्या या. आता बघा व्यवस्थित असं ठेवायचे आणि एक सरळ शिलाई मारून घ्यायची चेनच्या कडेकडेने. बघा आता शिलाई मारून झाली आहे. आता एक दाब टीप देण्यासाठी आपण बघा चेन आपण ओपन करून घेऊ. पाहिजे तुम्ही रंध्र वगैरे काढून घेऊ शकता, नंतर टाकू शकता. आता बघा व्यवस्थित सरळ पकडून आपल्याला कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने. आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, 1-1 इंचचे असे बॉक्स आहेत ना असे पकडून 1 इंचचं मार्जिन आलं पाहिजे एवढंच फक्त कोणे पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही कट जरी केलं तरी चालेल. या ठिकाणी बघा मी कट वगैरे करणार नाही, कारण कट केले धागे वगैरे निघतात म्हणून मी तर कट नाही केलं. या पद्धतीने कोणे पकडून बघा शिलाई मारून घेतली आहे. आता तुम्हाला सुईचं करून दाखवते याचा फायनल लुक कसा दिसत आहे आपल्या या पाऊचचा. याच्याने मोबाईल कॅश वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. खूप मोठा साईज झाला आहे. आपला मोबाईल पण बसेल, कॅश वगैरे बसेल, छोटं मोठं. बघा आपले कार्ड्स वगैरे जे असेल ते याच्यामध्ये बसेल. बँकची पुस्तकं वगैरे ते पण सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.